हे बघा कालच महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब काल ठाणे महापालिकेत आले होते आणि त्यांनी काल स्पष्ट भूमिका त्यांची व्यक्त केलेली आहे की हा जो काय वाद आहे तो काही विचारांचे वाद आहे, कुठेही धोरणात्मक निर्णयावर वाद नाही आहे आणि त्याच्यामुळे ते वाद संपलेले आहेत, हे किरकोळ वाद आहेत आणि अशा गोष्टी थोड्या बहुत प्रमाणात होत असतात, पण ह्याच्या पुढे होणार नाहीत असं त्यांनी कालच नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि माननीय शिंदे साहेब यांच्या ह्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि तो विषय 2 दिवसापूर्वीच संपलेला आहे असे आम्हालाही निर्देश आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांचं जे मत आहे की आम्हाला महासभेत बोलून दिलं जात नाही, असं बिलकुल नाही. तुम्ही जर महासभेचं क्लिपिंग बघितलं असेल तर त्या दिवशी आमचं असंच ठरलं होतं सर्वपक्षीय गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये, आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये बैठकीत स्वतः उपमहापौर असतात, विरोधी पक्षनेते असतात, सभागृह नेते असतात, महापौर पण असतात. महापौरांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. प्रश्न उत्तरे जी आहेत ती 10 ते 13 14 प्रश्न उत्तरं आहेत. ह्या प्रश्न उत्तराकरता नियमानुसार BPMC ॲक्टनुसार अर्धा तासच वेळ दिली जाते. आपण 1 तास जरी दिली, 2 तास जरी दिली तरी वेळ कमी पडेल आणि सर्वांना समाधानकारक उत्तर मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आपण सभेची सुरुवात करताना लक्षवेधी घेऊ, आणि ती लक्षवेधी एकच होती आणि ती महत्त्वाची लक्षवेधी होती म्हणून घेतली. त्या लक्षवेधीनंतर विषयपत्रिका घेऊ. विषयपत्रिकावरती पण जास्त विषय नव्हते, 38 विषय होते आणि बाकीचे अवलोकनार्थ होते. त्याच्यामुळे विषयपत्रिका संपल्यानंतर आपण प्रश्न उत्तरं घेऊ. त्याचप्रमाणे प्रश्न उत्तरं घेत असताना प्रत्येक सदस्यांचं समाधान झालं पाहिजे. ह्याच्याकरता एकच दिवस नाही, 2 ते 3 दिवस जरी लागले तरी मंगळवार बुधवार आपण ती सभा कंटिन्यू करू. ती सभा त्याच दिवशी आपल्याला संपवलं पाहिजे असं काही नाही. इतकी स्पष्ट भूमिका महापौर शर्मिळाताई पिंपळकर यांनी केली असताना आणि सर्व सदस्यांनी, सर्व जे गटनेते होते, सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला सकारात्मक भूमिका दिलेली आहे. आणि असं झालेलं असताना परत आपली भूमिका बदलणं हे मला वाटतं योग्य नाही. भारतीय जनता पार्टीचे जे सन्माननीय सर्व नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी पण मी 2 दिवसापूर्वी संवाद साधला. त्यांना मी आश्वासित केलं की शिवसेनेची भूमिका ही एकत्र युती आपण असल्यामुळे गुरुवर्य दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही नैसर्गिक युती आहे. वैयक्तिक तुम्ही आणि आम्ही असं कोणी एखादा नगरसेवक किंवा सदस्य बोलतील आणि ही युती तुटेल असं बिलकुल होणार नाही. लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि वेगळ्या प्रकारचं धोरण निश्चित केलेलं आहे आणि युतीमध्येच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं की ह्या देशाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या मनात बिलकुल शंका नाही, शिवसेनेच्या मनात कोणत्या सदस्यांच्या मनात शंका नाही. उरला प्रश्न पोलीस स्टेशनला ज्या दिवशी ते लोक काही सदस्य गेले तर तो एक प्रकारचा त्यावेळेस झालेला प्रसंग होता, पण तिथे कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवलेली नाही. एक प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे की राष्ट्रगीताचा अपमान झाला असं त्या काही सदस्यांना वाटलं आणि ते निवेदन देणं हे प्रत्येकाचा अधिकार असतो. त्याप्रमाणे त्यांनी निवेदन दिलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी महापौरांशी पण संवाद साधला की अशा प्रकारचं चुकीचं झालेलं आहे, पण महापौरांनी त्यांची समजूत घातली. तो विषय 2 दिवसापूर्वी संपलेला आहे. दुसरा विषय असा आहे की महासभेत बोलून दिलं जात नाही. तर आपण जर का गोंधळच घातलात, आपण जर डायसवरनं उतरून खाली आलात, आपण एक पदाधिकारी आहात आणि एक राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. आपले नेतृत्व एक देशाला, एक संपूर्ण विश्वाला वेगळ्या प्रकारची दिशा आज घेऊन जातो. आपण बघत असाल मोदीजींनी आवाहन करावं आणि सर्व देशाने, विश्वाने त्याचं अवलोकन करावं असं नेतृत्व आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे आपण सतत असा काही प्रसंग आला की डॅशवरनं खाली उतरून येणं हे योग्य नाही. त्याच्यामुळे तो प्रसंग घडला आणि आमचे सदस्य म्हणत होते सर्व शिवसेनेचे की विषयपत्रिका वाचा, प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करा. आमच्याही सदस्यांना प्रत्येक विषयावरती बोलायचं होतं, पण गोंधळ तितका झाला, कोण कोणाला बोलून देत नव्हतं आणि सतत गोंधळ घालत होते. त्याच्यामुळे हे प्रसंग घडलेला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या महासभेपासून असा कोणताही प्रसंग होणार नाही. विषयपत्रिका ही सुरू केली जाईल. विषयपत्रिकेवर प्रत्येक विषयावरती प्रत्येक सदस्यांना बोलून दिलं जाईल
आणि प्रत्येकाला ती संधी मिळेल. दुसरा एक त्यांचा जो विषय होता की निधी संदर्भात. निधीचा विषय असा आहे की अजून बजेट आम्ही आता गेल्या महिन्यात बजेट झालेलं आहे. बजेटची अजून आकडेमोड ही अंतिम टप्प्यात आहे. याचं कारण असं की स्पिलओव्हरच प्रचंड आहे. गेल्या 4 वर्षापासून ज्या पद्धतीने महापालिकेत सत्ताच नव्हती, सर्व प्रशासकीय राजवट होती. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला साहेबांनी जेव्हा ठाणे महापालिकेला ज्या पद्धतीने एक निधी देऊन एक आधार दिला, तसा जो आधार आम्हाला आताही मिळाला तर आम्ही ह्या स्पिलओव्हरमधनं बाहेर येऊ. आमच्याकडे स्पिलओव्हरच 2300च्या पुढे आहे. त्याच्यामुळे निधी देणं आणि निधी घेणं हा विषयच नाही. आत्ता जे विषय पटलावर येत आहेत ते विषय आत्ताचे नाहीत. ते निवडणुकीच्या आधीपासून सन्माननीय सदस्य, सर्व सदस्य, एकाही नवीन नगरसेवकाचा प्रस्ताव कोणत्या ह्या विषय पटलावरती नाही. त्याच्यामुळे सर्व जे प्रस्ताव आहेत हे पूर्वी 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून ते सन्माननीय सदस्य त्याचा पाठपुरावा करत होते प्रशासनाकडे. प्रशासनाचे आमचे अधिकारी आहेत, ते प्रस्ताव बनवत होते आणि आयुक्त साहेबांनी ज्या ज्या विषयाला मान्यता दिलेली आहे ते सर्व विषय आम्ही पटलावर घेतले. मग ते सर्वच पक्षाच्या नगरसेवकांचे असतील आणि त्या पद्धतीने ते मला वाटतं मंजूर झालेले आहेत. निधी संकलनाचा जो विषय आहे की निधी जे ते म्हणतात की आम्हाला कमी दिला आणि त्यांना जास्त दिला, असं बिलकुल होत नाही. ठाणे महापालिका ही नुसते एका सत्ताधाराची नसते, ही सर्वांची आहे. त्याच्यामुळे त्याचाही विचार होईल. काल स्वतः शिंदे साहेबांनी बघितलं, आपल्याकडे बाईट्स असतील की साहेबांनी स्वतः सांगितलं की जे जुने नगरसेवक आहेत, जे सिनियर आहेत, त्यांनी नवीन नगरसेवकांना प्रस्ताव कसे बनवायचे, निधी कसा संकलित करायचा, निधीची व्याख्या काय आहे हे समजावून सांगा. त्याच्यामुळे स्वतः जेव्हा DCM साहेब, उपमुख्यमंत्री इतक्या छोट्या गोष्टीसाठी संवेदनाशील असतात, त्यावेळी आपली जबाबदारी आहे, आपण ठाणेकर आहोत, आपली जबाबदारी आहे की आपणही त्याच योग्यतेने आपली जी काय धारा आहे ती प्रशासनाला आणि महापौर यांना एकत्र घेऊन आपण काम करणं गरजेचं आहे. पण एकच ठराव 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जात होता, त्याचा विरोध भाजपकडनं केला होता, असं भाजपकडनं सांगण्यात आलेलं आहे. नाही, एक ठराव 2 वेळा येऊ शकत नाही पटलावरती. कारण काय, एक असू शकतं की रेग्युलर महासभा आणि त्याच्यानंतर स्थायी समितीचे जे काही प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत त्यानुसार आले असतील. पण त्याच्या व्यतिरिक्त असा कोणताच ठराव की जो आमच्याकडे एकच ठराव 2 वेळा येऊ शकत नाही, अशी पद्धतच नाही. कारण प्रशासन कोणत्याच चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही. आपल्या नगरसेवकांपेक्षा प्रशासनाला ती जबाबदारी मोठ्या हिमतीने करायची असते. कारण उत्तर प्रशासनाला द्यायचे. नगरसेवकांना किंवा महापौरांना उत्तर द्यायचं ठीक आहे, महासभा आहे तिथे उत्तर द्यावं लागतं. प्रशासन कुठे अडचणीत येईल असं कधीच होत नाही आणि त्या पद्धतीने प्रशासन काम करत आहे. आणि मला खात्री आहे की अशा कोणतेच प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने आलेले नाहीत. भाजपला ही निवडणूक स्वबळावर लढवायची होती, पण नाईलाजाने त्यांना महायुतीत लढावी लागली. जर ते स्वतंत्र लढले असते काहीच चित्र वेगळं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुमचं काय? हे बघा, मी ज्या वॉर्डातून प्रतिनिधित्व करतो तिथे 2 शिवसेना आणि 2 भारतीय जनता पार्टी असे आम्ही 4 जण त्यातून आलो. स्वतंत्र लढण्याचा प्रश्नच येत नाही. आता मी पण म्हणेन की आम्ही जिथे लढलो तिथे आम्ही चौघही शिवसेनेचे निवडून आलो असतो, कारण तो बालेकिल्लाच आहे शिवसेनेचा. परंतु असं मी तेच तुम्हाला म्हणालो मगाशी की एकटा पवन कदम किंवा एखादा कृष्णा पाटील साहेब उपमहापौर ते बोलून काय पक्षाची ध्येयधोरणं निश्चित होत नाहीत. पक्षाची ध्येयधोरणं ही वरच्या स्तरावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांचे अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे धोरण ठरवतात आणि त्यानुसार आम्ही काम करतो. त्याच्यामुळे ते स्वतंत्र लढले असते तर त्यांची संख्या जास्त आली असती असं म्हणण्यापेक्षा आम्ही जर स्वतंत्र लढलो असतो तर स्पष्ट बहुमत, आताही स्पष्ट बहुमत आहे आमच्याकडे. तरीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीला सत्तेत घेतलं ना. आम्ही उपमहापौर, आम्ही दोघं महापौर उपमहापौर बाजूबाजूला बसतो. आमचं स्पष्ट बहुमत आहे, 76 जण आहेत, आम्हाला आवश्यकताच नाही कोणाची. परंतु आम्ही असं म्हणणार नाही, युतीमध्ये लढलो त्यामुळे युतीचा जो वाटा आहे हा त्यांना आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिलेला आहे आणि स्वतंत्र लढण्याचा प्रश्नच येत नाही. सर, शेवटचा प्रश्न, ह्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष बाकावरती नसला तरी आता भाजप सत्तेत असून देखील विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं वाटतं. तेच तुम्हाला मगाशी म्हणालो, विरोधी पक्षनेते जे आहेत ज्या पद्धतीने ते त्यांचे पण विषय मांडतात. अगदी पाणी चोरीच्या विषयावरनं त्यांनी खूप आक्रमकता विरोधी पक्षनेत्यांनी मांडली, परंतु ते विषयाला धरून बोलतात. माझं आमचं म्हणणं तेच आहे की पटलावर जे विषय असतात, ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही विषय आहेत त्या विषयावरती भारतीय जनता पार्टी, आमचे शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक आहेत. तेही आपला विषय मांडताना आक्रमकतेने मांडतात. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षाची भूमिका बजावते असं म्हणण्यापेक्षा त्यांनी विकासासाठी प्रशासनाला धारेवर धरणं गरजेचं आहे. आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत ना सर्वजण. महापौर आहेत, जगदाळे साहेब आहेत आमचे,
त्याच्यामुळे सर्वच नगरसेवक आहेत, सिनियर नगरसेवक पण आहेत सभागृहामध्ये, सर्व एकत्र आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते लोक विरोधी पक्षाची भूमिका बजावतात, पण ह्याच्यापुढे असं होणार नाही असं आम्ही दोघंही काळजी घेऊ.